हॅलो पिल्लू, काय चालू आहे? हो ना, आता आली ना आठवण. मी वाटच पाहून राहिली. आता करीन फोन, मग करीन फोन. हा का टाइम असते का फोन करायचा? इकडे वावरात फवारायला मी कामाला येणार ना आज, म्हणून कसं उशीर झाला फोन करायला. आता पंप भरून इकडल्या मेरीवर आलो आणि तुला फोन लावला मी. हा वावरायला एक तर सुसू नाही देऊन राहिला, मागच असते. मग तुम्हाला काल कामाला जावं लागते बरं. लग्न झाल्यावर काम करणंच आहे ना. आता तुम्ही माझ्यासोबत बोलायला भेटते तर बोलून घ्या. आता मला काय घरी बसून कोणी खाऊ घालीन काय? पहिलेच तर मा माग खूप दाखला होती साऱ्या गावाची. फोनवरच तर बोलणं चालत नाही त्या बुड्याले. आता काय सांगावं तुले? मग बाबा आपलं लग्न झाल्यावर बी हा तुमचा आबा असाच त्रास देत जाईन का तुम्हाला? नाही, मा आबा काही त्रास गिरास देत नाही काही, पण असं म्हणते कामाला जात जाय बाबू, काम केल्यानं प्रगती होते माणसाची, डमक टमक असं चांगला बोलते. असं काही नाही. बुड्या तसं लय प्रेमळ आहे ना, जीवाला जीव देणार आहे मा आबा. बाबा मला तुमचा बुडा घे तो खतरनाकच वाटते. हो ना, कसं तुम्हाला माझ्यासोबत बोलू बी देत नाही ना. मांगे मांगेच तर असते बाबा तुमच्या. काय करते तुमच्या मांगे मांगे तर बोलू द्या आपल्याला तर नाही. काय टेन्शन घेऊ नको तू. चाल मग ठेवतो मी फोन. मग फवाऱ्याचं राहिलं अजून तो और आला तर कुरकुर करीन माना आणा. काय तर मी फवाऱ्याचं राहिला फोनवरच बोलून राहिला. काय बाबा तुम्ही कामाला येता मग म्हणता की फोनही ठेवतो. मग तुम्हाला जास्त बोलणंच नसते तर तुम्ही फोन कायला करत असता? तुम्हाला तर माहित आहे एकदा तुम्ही फोन केला की मग कसं मला ठेवा नाही वाटत. मग तुमच्यासोबत बोलाच वाटते मला आणि तुम्ही मग मधातच कनेक्शन काढता. बरोबर बापा बोल. पाय रे मुंशीरा, पाय रे या पोऱ्याचं चित आहे का फवारायला? पाय बरं मग तू औषध पेट्रोलही चाललं वाय पंपाचं. काहीच कामाची शाळा नाही. झाला तू 10,000 लंबा. पाय ना तू कुकडे फवारून आला, फट्या पायन कुकडे आहेत. पोराच्या बुढे बरं झालं की बा इकडे आलो बा, लक्ष दिलो बा. हा पोऱ्याचं काहीच कामाचा नाही. कसं फवारून आला बापा, आळ बंद देळो होणारे चिटकेला असं वाटतं मला. बापा मोबाईल ते हाती जावं. मी तरी म्हणत तुले हा बिनकामाचा पोऱ्या व्हायला नुसतं फोन दिसते झाली. होणारी बाय कोणतो बस टोंग टांग झाली गाण, हागली गाण, बसली गाण, कुठली गाण, काय करून राहिली पिल्लू दिवसभर हेच चालू असते. काहीच कामाची शाळा नाही राह. कोणाच गोष्टी चित नाही लागत त्या पोऱ्याचं. मग झालं का जेवण खा? कुठे गेली ती आई? झालं आताच झालं माझं जेवण आणि आई बी वावरात गेली. आता कोणीच नाही घरी म्हणून तर म्हणून राहिली मी तुम्हाला बोला माझ्यासोबत. काय बोला तू? काय भेटायला येत नाही काय नाही, काय बोला म्हणतो. यायला पाहिजे. मी येऊ का नाही तर मग? तू आई घरी नाही तर येऊ का भेटायला? हे बाबा करसान असं नाही तर येसान बाबा भेटायले. साऱ्या गावात पचका ते पटत नाही बापा मग आई बाबाले असं भेटायला येणं लग्नाच्या अगोदर. असं आहे मग ते. मग असं आहे. मला भेटा वाटते तू भेटत नाही. काहीतरी कारण काढणं, काहीतरी करणं. ब्युटी पार्लरला जायला लागते म्हणा मला. हे करायला लागते ते काहीतरी लाव जुगाड काहीतरी भेटायचा आपला. हो बापा तुम्ही थोडीशी शांतता तर ठेवत जा. लावतो ना मी जुगाड, करतो ना काही ना काही प्लॅन करतो ना भेटायचा. तुम्ही जरा घाईच लावता बापा मागे. पाय रे मुंशीरा, फटे कुकड्या फवारणं कुकड्या चालू. पाय रे आता नाल्यावर गेला डायरेक्ट गडी. सांग याचा फवारायला चित आहे काय? पाय ना बापा बुढे बा, तुम्ही सांगितलं बरं आहे हो बापा. नाही मी याच्या मागे नसतो आलो बाबा. पोरगा चांगला फवारते मध्येच गेलो असतो माझ्या हिंदुस्थान बापा. 10,000 चुना होता राजा हात. बरं तुम्ही लक्ष लावून गेलो बापा. फट्या कुकडे हा फवारून कुकडे राहिला. चला बरं, चला तिकडे औषध बनवतो तरी चला. तसा येतेच तो आता. हो चाल चांगला झ्याप त्याले म्हणा माणूस की फवार, नाही तर राहू दे म्हणा. असं डायरेक्ट सांग त्याला तू औषध सारा खलास करून टाकीन तो. हो झापतोच त्याला आता. चला येऊ द्या फक्त त्याला तरी. पाय रेकडा मुंशीरा, पाय अजून बी फोन ठेवते काय तो हातचा? पाय आपल्याकडे पाहून राहिला आणि फोनवर बोलणं चालू जाय गड्याचं. हो ना राजा बुढे बुवा, पुरा बेकार निघला हात. बायकोच करून राहिला आतापासून. एवढं फोनवर बोलणं असते का बुवा? काम धंदा नाही काही नाही. काम राहिलं कामा ठिकाणी फोनवर बोलणं चालू आहे जास्त. या पोऱ्याला कामाला खालतो सांगितला तुनं, सांगायलाच नव्हता पाहिजे तुनं. ज्याचं लोगन जुटेल त्याला कामाला सांगायलाच नाही पाहिजे. त्याला कामात चितच नाही लागत तुला सांगतो. नुसतं होणारी बायको मोबाईल बस सुरू. पिल्लू दिवसभर तेच. बरं मला माहित आहे का बापा, एवढा आधी जायला हा तर मोबाईलच्या बापा बायकोसोबतच बोलते दिवस रात. आता समजलं मुली बापा. आता कोण सांगते बापा यायला पुढे? हो मग पिल्लू मी ठेवतो फोन. आता आलो मी इकडे पंप भरायले तर कसं 2 जण आहेत ना आतले दडसा, तसं बरोबर नाही वाटत ते बोलणं. ठेवतो फोन.
नाही ना, बोला ना. असं काऊन करता बरं तुम्ही? ठेवते फोन. तुम्हाला बोलणं नाही का माझ्यासोबत? हो, बोलणं तर आहे, पण मग कसं गाठलं असलं कोणी बरोबर नाही वाटत ते. हं? आता मी पंप भरतो, तिकडल्या कोपऱ्याला गेले की मग फोनवर बोलतोच ना मी त्यासोबत. हं? मग काय मी काय बोलत नाही असं नाही ना. मला आता बोलायला हात चालच आहे ना बाबा. माझी आई बाबा घरी नाही म्हणून मी तुम्हाला असं म्हणून राहिले बोला माझ्यासोबत. आणि तुम्ही बाबा असे आहे की बस फोन ठेवतो करून राहिले. ते बरोबर आहे, ती आई बाबा घर नाही, पण मग हा आता मी त्याच्या कामावर यायला तो काय मला काय मग मला त्याचा फवारा लागेनच की नाही. सांग बा तो तसं नाही चालत ना, रोजदार देऊन राहिला ना तो. मी कडतून दिली तिकडल्या कोपऱ्याला गेले फोन. पाय रे गड्या, पाय हा टाइमपास पाय. हा पंप सुरू होऊन 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, अजून येऊन राहिला का इकडे? नुसतं टाइमपास चालू आहे. पाय रोजदार येईल तरी पुरते का हा बोऱ्या तुले? थांबा मुंडू येऊ द्या त्याला ओटीसा आल्यावर चांगली छान काढतो मी त्याची. येऊ दे त्याला ओटीसा, सांगतो त्याला काय आहे तो. असं फोनवर बोलणं आहे तर रोजदारी फुकाजी आहे का? मग चाल मी ठेवतो फोन, मला जाणं आहे पंप भरणार लवकर. अजून तो म्हणा कन्या गांडीन वाला मग मला बोलणे खायला लावता त्याच्या हातचे. बाबा असेच करता तुम्ही. ठेवा फोन. काही बोलणे नका खाऊ बाबा कोणाच्या हातचे. हिल्लू राग नको येऊ दे ना. आता 5 मिनिटात डबल फोन लावतो तुला. चाल मग चाल बाय. बाय करा बाबा तुमचं काम. म्हणजे ना मोठं डोळे वटरच फोन राहिला बाबा. म्हणते अट्टे काय मला बोलते अट्टे काय कोण दिले येईल ना. काय रे गड्या, तुला फवारणं आहे की नाही हे मला पहिले सांग तू. कोण काय झालं म्हणजे ना बा, फवारून तर राहिलो बा. फवारायला गेलं बा, फवारणार आहे तर काय तर त्याची जबाबदारी घेऊन राहिलो मी. बाबा तसं चालले सरळ, तू आळवा फवारून राहिला. हे कोणती फवारी पद्धत आहे बा तुझी नवीन रे? तुला फवार नशील तू फवार सुद्धा मतीनं काय चालला जाय घरी तू पंप ठेवून. आपल्याला असं काम पटत नाही कधी काम. तुला का फोनवर चिटके लावून राहिला दिवसभर याचा. तासं कुकडे फवारतो कुकडे. औषध का मुंशीरामची फुकाची आहे का? 10,000ची औषध आणली मुंशीरामनं, घ्यायला लागतात का पैसे? तुझे काय होईल फवारणं? तू रोजदारी घेशील मग काय होशील तू, पण मुंशीरामचं नुकसान होईल ना. तू गड्या नुकसान करायला नाही लागलास माया. तू काहीच कामाचा राहील नाही, नुसतं फोन जाय बा. तू फोनवरच बोल, पंप ठेवटी सांग चालला जाय तू. तुला फवारणंच नाहीये, निघून लवकर. रोजदारी मागायला येऊ नको. तुम्ही कोणती गुढेन बोर्ड घातले यांना देणं. बरं तुम्ही म्हणतात तसं बा. हा पंप घ्या तुमचा, चाललो घरी. फक्त आता डबल कधी कसं मला सांगायला येणार ना का जिंदगीत बी हे लक्षात ठेवता तुम्ही आता. काही येत नाही रे भाऊ, तू कोणते का कामाया लायकीचा राहिलास का? तू आता नुसतं दिवस रात फोन चालते. औषध फुकाजी नाही भाऊ माई, त्याचा विचार करायला लागेल. 10,000ची औषध आणलेलं आहे मी. अरे फवारा सांगा मले, मी आळो फवारो की उभं फवार नाही ना बाबा. ते काय सांगून 10,000 50,000 मला काय करावं लागते तू? अरे लवकर ठेव, पंप ठेवून चालला जा घरी, लवकर चालला जा. घ्या तुमचा पंप. आजपासून आपल्याला सांगायचं नाही फवारेल, सांगून राहिलो. आपल्या घरी यायचं नाही तुम्ही सांगायला आपल्याला. आपला अपमान केला ना तुम्ही ना. काही येत नाही मुंशीराम त्या घरी, जाय भाई. त्या का नाकात मोती आहेत का? दुसरे भेटत नाहीत का मुंशीरामले? मुंशीराम जाऊ दे. अरे भाऊ जाय तू. त्या कोंदील बुड्यान बोड घातला घेणार देणं. अगं कामा बरोबर आहे त्या कोंदीला. त्याचे कुकडे ठण केलाय काय माहित. अरे मुंशीराम अरे कसा गेला पण असं म्हटलं नाही की मुंशीराम भाऊ मला फवारू द्या की काही की नाही. ताटेला आहे ना जास्त. आहेस तू रघुबुडे ना तू बापा. रघुबुडे तसा ताटेला आहे ना तो. त्याला हो म्हटलं की तू लागते. जाऊ द्या मग केला तर जाऊ द्या. अरे हे सांगायलाच पुरत नाही. आता कोण सांगते हो? स्वतः काम स्वतः करू पण यायला सांगू नये. चाल बा चाल, तिकडे चक्करी मारू. चला काय बाबा मुंशीराम भाऊ कुकडे चालले हो? काय बाबा आमच्या फवाऱ्या झाला बा ईद असा. तू तर चांगलं फवारून राहिला. स्वतः फवारायला पुरते रे बापा. मजुऱ्या भरशाने ठेवायला पुरत. काय झालं बाबा? फवारायला माणूस तर टाक होता तुमचा दगडू. अरे 1 नंबर फवारची तू पोरगा. काही वांदाच नाही बनायले. काच काही 1 नंबर फवारते रे बा. देईदास तू बावरेला आता. काय झालं काय? अरे बापा तू 24 तास फोनवरच असते ना रे बाबा. त्याचं सारं लक्ष फोनवर आहे. फवाऱ्यावर नाहीच आहे बाबा. अरे बाबा उभा आडवास फिरेणार गड्या वावरामध्ये पंप घेऊन. आणि काय बाबा त्याला जरासं म्हटलं नाही काय गड्या फोन तू बंद करणं. माझी औषध फुकायची नाही ना. पंप ठेवला बा त्याला जरासा फेकून चालला लागला घरी. काही घेणं नाही म्हणे मला. तुमचं फवारणं येतं फवारा म्हणे.
तो बोलत असेल फोनवर, पण असे औषध फौशीत अशी म्हणजे वाया नाही का म्हणणार तो पोरगा. पंप फेकून देईन राजा असं तुम्हाला काही वाटत गॅरंटीच नाही बा. तो तर राजा हितभर हातभर तर काम शिल्लक करणारा पोरगा आहे बा. बापा मी तट्टीच होतो ना बाबा. मुंशीरामनं फक्त एवढंच म्हटलं मला पद्धतशीर फवार तू. फवारणं असेल तुले तर हा 1 तास कुकडे चाललो 1 तास कुकडे चाललो, तू फोनवर बोलून राहिला. बरोबर नाही हे. औषध काही फुकायची नाही आहे. बस ना आला त्याला राग, त्याला पंप फेकून चालला गेला. तुम्ही नसतं म्हटलं त्याला तुला फवार नशील तर फवार नाही चालला काय. त्याला पंप फेकून दिला आणि चालला गेला तो. बा मी ना काहून म्हटलं तर आता तो सुद्धा नव्हता फवारत ना. आडवा देड भाऊ बा आडवा कसाही करेन तो वावरामध्ये आणि फोन चालू त्याचा. तुमचे भाऊ आजकालच्या जेवण पोरायला बोलायला लागत, मनान करू द्या लागते. तुम्ही जर त्याच्या मनान करू देसाल तर हितभर हातभर शिल्लक करता. तुम्ही मागे कुरकुर लावसाल तर ते काम नाही करत पोर आजकालचे. बापा मी बोलतच नसतो. माझा तो म्हणजे असा फेवरेट माणूस आहे बापा दगडू, पण यापर्यंत बोयकला लागला तो. त्याचं लगन पकडलं त्यापासून तो नुसतं बायकोशीच फोनवर बोलते. त्याचं कामात चितच नाही लागून राहिलं. त्याचं लग्नाचं पाहा लागतं, काही ना काही बजेट बसा लागते. लग्नाचं आपण कोण पाहणार पप्पा. नामदेवराव सांगा लागेल आता काय बाबा नामदेवरावच्या लग्नाचं पाहून घ्या बागडे घे असं गडी बैकला. अरे बापा नामदेव देते का त्याचं लग्न गुरुवारचा पावसाळ्यामध्ये. नामदेवच्या कामं नाही राहत का. डवरे हाणणं वखर हाणणं ट्रॅक्टर पीठ आणणं. आता याचं जर लग्न झालं तर हा कामाला येईन काय दगडू. मग कामाचा एक माणूस कमी झाला की त्याचा. मग नामदेव बी चॅप्टर आहे. लग्न देणारच नाही करून लवकर. 6 महिने 12 महिने ढोपरून किन दगडायला तसा. बुढे बा तुम्ही असे बोलता मग मला येते मग या गोष्टी राग. आपल्या ज्यानं होणं जाणं काही नाही आणि जो करून राहिला त्याच्यानं आणखा कांदा. त्या माणसानं स्वतःच्या हिच्यातले पैसे खर्च करून पोरगी दाखवली, संबंध जोडून दिला. लग्नात सारा खर्च करून राहिला तुम्ही वरून त्याच्यावर आरोप लावून राहील नामदेव भाऊ. तू बी त्यांना नामदेवचा सोबती आहे भाऊ. तू काय आमच्या बाजू घेणार. अरे आपल्याला खऱ्याला खरं असते, खोट्याला खोटं असते. जो खरा आहे ते खरंच बाजू मानणार आपण. तुमच्यासारखे थोडी सुमडीत घुमली. अरे भाऊ मुंशीराम ते मग त्याच्या डोक्याला लागे पाहिजे. देवीदाशी बोलणं म्हणजे मूर्ख पण आहे बा. तूच लाग याच्या डोक्याला डोकं चाललो बी. ह्या नाम्याचा सोबती आहे ना. नाम्या जरसं काही ऐकत नाही देवीदास. नुसतं अंगार दुसरं काय ते नाही. मग खरं बोललं त्याची गाणं येते मग या लोक या बुड्याचं काही करायला सबरीची शिल्लक काम. देवीदास त्या बुड्यात काही घेणे नाही आपल्याला. पण याच्या लग्नाचा पाहा लागते बरं. हाय बळकून राहिला जास्त दगडू असं. फोनवर जास्त चिटकेला आहे तो पोरगा. घोर नाही झाला पाहिजे काही. लग्नाचा जर पाहूत आपण. थांबा हा शेवटचाच पंप आहे. जाऊ आपण नामदेवरावसाठी आणि सांगू काय नामदेवरावचं लग्न करून टाका. ह्या गड्यात चित कशातच नाही लागून राहिलं सांगू ना. चाल बा. एक पंप संध्यागी मारू बाबू. मी लागलं असतं बा तुझ्या बरोबर. मग आता पहिली चाल बरोबर. पहिली जर नामदेवच्या कान टोचू आपण. काय तर बा पाय म्हणा ते लग्नाचं याच्या पहिले. हो चला बरं चला. आता तुम्ही एवढं म्हणून राहिले चला. कंदील बुडं जास्त शिल्लक बोलते राजा. मग मस्त सटकते गेलं की नाही पाहून. जाऊ दे ना तू येईन त्याचं पोटतच नाही तरी त्या कंदील बुड्या जाईन तू. जाऊ दे त्यांना नको लागत जो करू तू. फोन करणे उचलून राहिली तू. किती वेळाकडचा मी तुला लावून राहिलो फोन. कुठे होती तू कुठे जायला होती. तुम्हाला कामं असतात आणि मला कामं नसतात का. मी जा म्हणतो तुम्हाला बोला माझ्यासोबत तुम्ही काय म्हणता मला काम आहे मी अटी चाललो. हो मामा हे ते आता मला बहाणे सांगता. आता तुला कोणतं काम आलं. तू माझ्या घरी नाही बाप घरी नाही. या घरी एकटीच आहेस तू. फोन उचलायला काही होऊन राहील तर तुला. हो आता काय सांगू तुम्हाला. माझ्या मैत्रिणी आलत्या मला भेटायला. मग आता त्याच्या देखत बोलू का तुमच्या सोबत म्हणून मग मी काही फोन उचलला नाही तुमचा. मैत्रिणी आलत्या तर मग काही मेसेज गिसे तू मैत्रिणी येईल. मी थोड्या वेळात फोन करते तुम्हाला. मी माझ्या सारं कामं गिमं अटपून कुठे आलो असेल आता मामाला माहित आहे तुझ्याशी बोलायला. बाप्पा माझ्या लक्षातच नाही आलं ना. मी ना म्हटलं ना मोबाईल घेतला ना हाती. म्हटलं मेसेज करतो काही नाही. बोलता मग कसं भुलूनच गेली मी. या सोबत बोलायला मला काय काय कुठाने करावं लागतात मामाला माहित आहे. गावात कोणा कोपऱ्यात बसलो की नाही पोरे घेतात. आता शेवटी पाण्यात टाकी देऊन बसेला मी. तटून बोलून राहिलो त्यासोबत फोनवर. एवढे कुठाने करून राहिलो मी तुझ्यासाठी. आणि तू माझी बोलत नाहीस. 100 फोन लावले मी. एकही फोन उचलला इथून अडलं. असं वाटे की टाकी पाण्या टाकीवर खाली खुदा जीव द्या असं मामाला चालतं. आता हा जर फोन नसता उचलला तुम्ही की नाही जीव देत होता आता डायरेक्ट. बाबा हे असं काही नाही भलतं बोलू नका कायचं बाई. लवकर उतरा त्या पाण्याच्या टाकीच्या खाली. लवकर उतरा तुम्ही सांगू राहिली मी.
भेली का आज? अब काय नाही गंमत गंमत. काही नाही काही नाही. गमत फमत काही नाही काही. तुम्ही पाण्याच्या टाकीवरच उभे आहे ना. तुम्ही ना म्हटलं म्हणजे तुम्ही आहे तर ते उभे. व्हिडिओ कॉल करा बरं. व्हिडिओ कॉल काही नाही. बापा रे, हा गडी तर चंद्रा जाऊन बसला रे बापा. आता पाण्या टाकी जाऊन बोलून राहिला फोनवर. सांगा रे बड्या, या गड्यात चितंबा पहा रे बापा. ओ गड्या दगडू काका, जीव देता का बा थोडून? अरे बा, हे का कोणती जागा आहे बा तुम्ही बोलायची? बापा हो दगडू भाऊ, अरे खाली आहे रे बापा. अरे काही नाही होत, जा हा घरी तुम्ही जा, काही नाही होत. खाले जाय बरं याच्या आबाला बरोबर बोलवलं का पटकनी. हा जाय बरं, जाय नाही आबाला सांग म्हणा का चितंबे करून आला म्हणा, पाण्या टाकीवर सोडला म्हणा बाबा. शोले स्टाईल मध्ये काय करू आला काय माहित. हो जातो आता जातो. ओ गड्या उतरणार रे बापा, उतरणार खाली. काय करतो गड्या तू पाण्या टाकीवर? काही चितंबे लावले गड्यातून करणं. काही नाही रे बा, जाणं तुम्ही रे, डोकसं ना खावणं बोगस घातलं टी शांती नाही रे बा. मुले खाली तर बोलू देत नाही, जमीन वर आलो तर टी बोलू देत नाही. सांगा आता काय बरोबर. अरे बा, काय तू तडकाफडकी फोन केला, लवकर ये, नाताच ये. काय होतं काय झालं? नाता जाऊन ती वाजलं काय, भांडण झालं काय? अरे गड्या, हे मा नाताचं लग्न झटकन लावून द्यायला लागते ना बा. रे लय पिसाड्यासारखाच करून राहिला ना तू गडी. आता काय पावसाळ्यात लग्न होत असते का? पाहिलं का तुम्ही कधी? आता कामं धंदे सोडून काय लग्न लावतील काय लोक? अरे काय माणूस आहेस तू. तू तर कामाली जाऊन राहिला, जनातून कामाली जाऊन राहिला, आणि आता काय असं पिसाड्यासारखा काय करून राहिला तू? गड्या तुला काय सांगू. अरे बा, रातभर दिवस फोनवर चिटकेल असते रे गड्या. काय सांगा. मी त्याच्या जोई असतो तर वाकईत घुसू चोरू बोलते. काय तो व्हिडिओ कॉल तोही लावते तो रात्री. सांग बरोबर आहे काय हे लग्नाच्या अगोदर अशी थेर? जाऊ दे गड्या, तू बोलतास टेन्शन घेतो गड्या रघु. आजकालचे पोरे बोलत असतात फोनवर. आता आपल्या जमान्यात नव्हती ही सुविधा, म्हणून आपण बोललो नाही. आपल्याला थोडंसं हे वाटते ती. जाऊ दे, बोल देईल. बाबा काय सांगू तुले, त्या पोऱ्याचं कामातही चित नाही, काहीच नाही. 24 तास फोनवर चिटकेल असते. घरातले बंद कामं मला करायला लागतात, काहीच करत नाही तो. अरे बा, सात्रीतून उठला की तसाच चालला आहे. हाग्याला जाईन तर फोनवर बोलते. सारे कामं धंदे मला घरचे करायला लागतात. त्यापेक्षा त्याचं लग्न लावून टाकू बाबा पटकनी. काय तर आदर्श तो निक भावल्या हारकाच करून आला घरी. लग्न पकडलं त्यापासून नुसतं फोन पागल होईल. मला त्याचं टेन्शन पडलं ना. सटकला कधी तर मग कसं कायचं करा? सांग ना तू. लग्न पकडलं की बावलीच होत असतात पोरं. आपण सगळं बावरलो काय? आपलं लग्न पकडल्यावर माणसाला स्वप्न दिसत असतात ना. पुढचे काय माणूस असले का तू? जाऊ दे, बोलू दे. तू मोठा विचार करतो बडा. असं बिनलाजे बोलणं नसते. काय सांगू आता, मी रात्री द्यायचो असतो झोपेल. मला माहित आहे, ऐका नाही वाटत. आखरी शेवटी उस्तीतले 2 कापसाचे बोये काढतो बापा, कानात घालतो 2 बोय. ऐकून आलं पाहिजे आपल्याला. काय सांगतो, माझी कंडिशन मला माहीत आहे. त्या नामदेव जाय बापा, सांग त्याले म्हणा बा, ते लग्न काय तर लोक झटकन लावून टाक म्हणा. त्या दगडूचं ठेवू नको म्हणा बापा, बिघडून राहिलं का? बरोबर, मी सांगतो नामदेवले. काय तर सांगतो नाही त्याला म्हणा, लग्न लावून टाक झटकनी पटकनी. एखाद्या मंदिरावर हार टाकून बापा घरी घेऊन येत्या पोरीले. म्हणजे हा कुटाणाखोर काम नाही आहे. हा पोऱ्या नाही तर माया चालला जाईल सारा. आता कुठे गेला दगड्या? जायला बाबा तो मुंशीरामच्या फवारायला. काय माहित फवाराही पुरा करते की फोनमध्येच गमवते. त्याची वावशीत काय कुकडे नेऊन टाकते काय माहित नाल्यामध्ये. काय तो बावरेला पुरा बावरेला म्हणा तू. आयले का कामं धंदे कोणाला सारच करून राहिला तो. तू त्याच्या ना कोण्या कांटले का? हे मला नाही पटलं. आता दिवाळी राहिलीच किती कडे 3 महिने. थांब ना आता, दिवाळी झाल्यावर चांगलं जमकेच लग्न करू त्याचं. काय म्हणतो जमके लग्न करू? मा घरी येऊन पाहतो. फक्त येऊन पाहतो. मग तुला समजते कसं जमके लग्न आहे तर. ऐक तू रातभर कीर्तन. ये तू मा घरी आज झपेल येतो, मग सांग तुला कसं आहे कीर्तन. बरोबर, आज रात्री तुझ्या घरी झपेलेच येतो मी. पाहतोस कोणता काय म्हणतो तुझ्या ना तुझं. मोठ्या लगाच्या ना कन्या काढून राहिला तू. बरोबर नाही ये तू रात्री झपेले फक्त. काय चालते त्याचं समजतेच तुले. येतोच आज तुझ्या घरीच येतो झपेले. बदनामी करतो तू नाताजी. काय तर पाहतोच मी आता. ये तू ये. पुढे बा पुढे. काय झालं बा? अरे बाबा दगड दे ना. फोनवर बोलत पाया टाकी गेला बा. मला दिसला साला बदललो. पापर काय करते तुझं? पाय रे, असा हेंबाडे पण आहे. पाय आता पाण्या टाकीवर जायला काही काम आहे का? चाल बाप्पा चाल, येतो बाप्पा.
हो चाल बरं गड्या पाहू बरं काय हो चाल बापा का असा पिसाट व्हायला हा त्या फोनवर नाही जायला काही सुचतच नाही ना नुसतं त्याची होणारी बाय कोणतो बस फोन 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 चाल ना आता बोलबोल नको करू ना चाल ना तरी गेल्या समजते आपल्याला काय आहे तर चाल बरं बापा ना तू बा अरे गड्या असं करू नको ना बापू अरे मी बोललो तुले मग काय जीव देते का बापा हा पाय रे गड्या पाय रे होती ना पाय रे कसा पिसाट्यासारखा करते बाटत होतो पाय गड्याचा जीव देऊन राहिला बाप्पा नाही टाकून जीव देऊन राहिला आजी का बंद गाव जमा होते का बापा हं? अरे बापा ओ बापा मी काही जीव द्यायला नाही आलो ना तसा शांततेत फोनवर बोलायला आलो ना मी मागं काऊन लागले तुम्ही हात धुवून घेणं आल्यानं हो गड्या पण तू उतर ना बा खाली आमचा जीव नाही लागून राहिला उतर बरं तू पाण्याच्या टाकीच्या खाली उतर तू पहिले उतर हो दगडू दगडू अरे तुला काही टेन्शन आलं असेल तर बा कसं असे धंदे करू बा अरे गड्या उतर बा उतर खाली अरे बापा कसं रे बा हो दगडू ऐकत नाही काय हो गड्या हो भाऊ हो गड्या अरे मी म्हणू घे मला तू बावारला म्हणून पाय पाय कसा कसा करून राहिला पाय बरं कसा बावारला हा गडी पाय बरं हो गड्या दगडू असं करू नको रे बा उतर बरं तू खाली उतर बरं पण नामदेव सांग रे गड्या त्याले सांग बरं बापा दगडू असं करू नको रे बापा उतर गड्या तू खाली आमचं चित नाही लागून राहिला गड्या उतर बरं बाबू उतर बरं सारं गाव गेलो बा ना मी काय जीव द्यायला आलो का बा येईलच वाटते जीव द्यायला आलो का मी तर नाही ना बाबा कायच करा बा या लोकांना चला मग मित्र उरत भाग आपण उद्या भाऊ व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ फक्त कॉमेडी म्हणून घ्या सिरियस घेऊ नका बरं आणि लाईक जास्तीत जास्त करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बरं मित्र व्ह्यूज खूप कमी होऊन राहिले एक शेतकरी पुत्र आहे मी शेतकऱ्याला सपोर्ट करा मित्र